सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित। लाडक्या भाऊ बहिणीप्रमाणे लाडक्या शिक्षण सेवकांकडे ही लक्ष द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे। महायुती सरकारने निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती। या योजनेत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये 6 महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर राज्यभरात नियुक्त्या देण्यात आल्या होत्या। एकट्या पंचायत समिती येवला शिक्षण विभाग अंतर्गत 236 शिक्षण सेवकांना सप्टेंबर 2024 या महिन्यात नियुक्त्या देण्यात आल्या। या कालावधीत 6,000 ते 10,000 पर्यंत मानधन शासनाकडून अदा केले जाणार होते। मात्र 2 ते 3 महिने उलटून देखील 1 रुपयाही मानधन मिळाले नाही। तसेच 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी हा देखील कमी असून तो वाढवून मिळावा व मानधन लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी येवल्यातील शिक्षण सेवकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत निवेदन दिले। मी कविता चंद्रकांत उराडे, जिल्हा परिषद शाळा एरंडगाव बुद्रुक येथे या शाळेत नियुक्त आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत माझी नियुक्ती झाली। माझं शिक्षण डी.एड झालेलं आहे। शासनाने मला नवीन संधी दिली का मी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहू शकते। पण 2 महिने झाले त्या शाळेमध्ये नियुक्ती झाली, पण शासनाने आमची मानधनाची प्रक्रिया का रखडली हे माहीत नाही। तसंच ऑनलाईन प्रोसेसमध्ये पण विलंब होतोय आणि शासनाने 6 महिन्यासाठी आम्हाला नियुक्त केलंय, पण 6 महिन्यानंतर आम्ही काय करायचं हा प्रश्न पण आमच्या समोर करून उभा आहे। तसेच भविष्यात जशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली, ती योजनेमधून सरकारने प्रत्येक महिलेला 1500 रुपये अदा केले। पण मुख्यमंत्री साहेबांनी हा पण आमच्यासाठी पण योजना राबवली की आम्हाला बी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत शाळेत नियुक्ती केली, पण त्या शाळेमध्ये आमचं पेमेंट झालं नाही। आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणीच आहोत, याचा साहेबांनी विचार करावा आणि नुसते 6 महिन्यासाठीच आम्हाला त्या शाळेत नियुक्ती न करता त्यावर काहीतरी उपाययोजना करून आमचं मानधन पण वाढावं आणि आम्हाला कायमस्वरूपी तरतूद करावी अशी मी त्यांना विनंती करते। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।